हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. तर आज माझी दिवसाची सुरुवात होती रोहनचा टिफिन बनवण्यापासून. आणि रोजच होते असं काही नाही की आजच होते, रोजच होते. सो आज आम्ही कोथिंबीरचे थालीपीठ असं बनवायचं ठरवलं होतं टिफिनसाठी. सो मी छान असे कोथिंबीरचे थालीपीठ वगैरे बनवून घेतले आणि सोबत सॉस वगैरे आणि काही थोडंसं फ्रूट्स वगैरे असं मी रोहनला आज टिफिन दिला होता. त्यानंतर आम्ही आणलं होतं घरून जे सामान, ते मला आज अनपॅक करायचं होतं आणि सगळं लावून घ्यायचं थोडं होतं. थोडं आणलं मी, जास्त काही नाही आणलं. तेही जे रिकामे डबे राहिले होते, जे आपण एकात एक घालून ठेवले होते वरती, ते मी काढून घेतले, त्या स्टोअर करून ठेवले. पहिले तर काय काय आणलं आहे ते बघूया. दुकान मी भरलं नाही आहे, आजीनेच दिलं आहे आम्हाला जे काय आहे ते भरून. तुम्ही फक्त येताना घेऊन आले. यात हे उडदाचे पापड आहे आणि माझा जुना उडदा पापडाचा डबा आहे, त्याच्यावर नाव पण आहे उडीद पापड. त्यातच मी हे भरून घेते. एवढे आणला आणून सुद्धा पापड तुटले. तुमचं झालं का काम? जे उन्हाळी काम असतं ते बनवून झालं का? चला, ती आता आजींनी कुरडयाही दिल्या आहे. सो मी माझा वरचा जो कुरडईचा डबा आहे तो काढून घेते आणि त्यातच हे ठेवून घेते. हा माझा मागचा कुरडईचा डबा आहे, हाच काढून घेतला आहे आणि वरती हा नवीन कुरडया ठेवते. आणि यात थोड्याशा साबुदाणा पापड्या आहे. सो मी माझ्या साबुदाण्याचा पापडाचा डबा आहे त्यातच भरून घेते. ऑलरेडी आमच्याकडे खूप साऱ्या साबुदाण्याच्या पापड्या, चिप्स वगैरे आहेत जे मागच्या वर्षीच्या आहेत. आणि याला सगळं ऊन देऊन वगैरे दिलं आहे आजीने आम्हाला. सो मी काही ऊन वगैरे लावणार नाही आहे, तर असंच हे भरून वरती ठेवून देते. आणि हा शेवईंचा डबा आहे आणि माझ्या शेवया तर नक्कीच संपल्या. चला, तर याच शेवया आणल्या आहे मी घरून, म्हणजे आम्हाला आजींनी दिल्या आहे, त्यामुळे यात भरून घेते. खाली पेपरमध्ये भरून घेते.
डबा तर भरला आहे. सो मी याच्यावर थोडासा असा पेपर टाकून याचं झाकण लावून घेते. आणि माझ्याकडे अजून काय दशमीच्या पिठाचा डबा आहे आणि दशमीचे वगैरे पीठ मी सगळे फ्रीजमध्येच ठेवत असते. सो हा रिकामा आहे. सो आपण याच्यात उरलेल्या शेवया भरून घेऊ. चला तर भरून सगळं झालं आहे. सो हे सगळे डबे वरती ठेवून दिले आहे. चला तर सगळं सामान भरून वगैरे तर झालं आहे, बट आता ते वरती अरेंज करणं खूप अवघड आहे. बिकॉज पहिल्यांदा तर सगळे डबे एकदम प्रॉपर बसले होते आणि ह्या टाईमला डबे बसत नाही आहे. सो खूप अवघड आहे ते मॅनेज करणं. आणि चढण्यासाठी स्टूल कंटिन्युअसली हलवावा लागत होता आणि ते मी मूव करून सगळे डबे एकसारखे लावून घेत होते. तुम्ही माझी स्ट्रगल बघू शकता. चला तर फायनली अरेंज झाले सगळे. आणि त्यानंतर खाली जे पेपर्स वगैरे कचरा वगैरे होता तो मी डस्टबिनला वगैरे टाकून दिला. आणि पेपर वगैरे तर मी काही फेकत नाही, बिकॉज कधी ना काय लागतात असते. सो रद्दी म्हणून मी ते जपून ठेवलेलं असतं. त्यानंतर माझे कपडे वगैरे वॉश झाले होते, त्यानंतर ते सुकत टाकून घेतले. आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला स्टार्ट झालं. आज असं काही नाही स्पेशल, नॉर्मलच आपली काळा मसाल्याची बटाट्याची भाजी बनवायची होती. सो ती बनवत होती, त्याचं प्रिपरेशन वगैरे चालू होतं. आणि सोबतच इकडे पोळ्यांचं पीठ वगैरे भिजून घेतलं होतं. सो ती एक साईडला ती भाजी, एक साईडला पोळ्या आणि भात वगैरे लावून असा माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला होता रोहन यायच्या आधी. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सगळ्यात पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.